श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी रत्नदीप. तर जाणून घेणार आहोत, मर्चंट नेव्ही जॉईन करायची असेल तर इंग्लिश आलं पाहिजेत काय, कशा प्रकारचं इंग्लिश स्पीकिंग पाहिजेत, तर ह्याचविषयी मी आज एक व्हिडिओ करतोय. तर मर्चंट नेव्ही जॉईन करण्याआधी तुम्हाला एक थोडंफार इंग्लिश आलं पाहिजेत, कारण कम्युनिकेशनसाठी इंग्लिश हे गरजेचं आहे. मर्चंट नेव्हीमध्ये जेव्हा तुम्ही शिप जॉईन करता तेव्हा त्या शिपवर सर्व स्क्रू मराठीत असतील किंवा हिंदीत असतील असं सांगता येत नाही. कारण जर तुमची कंपनी स्टँडर्ड असेल तर त्या कंपनीमध्ये स्क्रू हायर करताना ती कंपनी वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे स्क्रू हायर करत असते आणि मग तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो इंग्लिश स्पीकिंगचा. आणि आपले जे मराठी आहेत तुम्ही त्यांच्यासोबत छाती ठोकून मराठी बोलू शकता, पण जे अदर नॅशनॅलिटीचे स्क्रू आहेत त्यांच्यासोबत जर संभाषण करायचं असेल तर इंग्लिश ही आलीच पाहिजेत. अमेरिकेसारखं इंग्लिश आलंच पाहिजेत असं नाही. तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन हे व्यवस्थित झालं पाहिजेत, तुमची गोष्ट त्याला समजली पाहिजेत आणि त्याची गोष्ट तुम्हाला समजली पाहिजेत. एवढं तर कम्युनिकेशन नक्कीच झालं पाहिजेत. तर तोडकं मोडकं असेल इंग्लिश तरी चालेल, पण एवढंही तोडकं मोडकं नसावं की समोरच्याला काय समजतच नाही आहे. तर इंग्लिश स्पीकिंग आलं पाहिजे. कारण जर तुमची स्टँडर्ड कंपनी असेल तर तुमची ती एक टेस्टही घेते की तुम्हाला इंग्लिश येतं का. एक रिटर्न टेस्ट असते, माझी अजून व्हायला नाही आहे, मात्र जेव्हा होईल तेव्हा मी नक्की सांगेन. तर ही एक टेस्ट घेते, त्यामध्ये तुमचं ग्रामर आणि नॉर्मल इंग्लिश चेक होतं. तर इंग्लिश आलं पाहिजे कम्युनिकेशनसाठी, कारण शिपवर हे 25 क्रू असतात, म्हणजे 25च माणसं असतात. त्यातील सर्व माणसं ही मराठीत असतील असं नाही. त्यातली 25 क्रू आहेत, त्यातले थोडे अमेरिकेचे असू शकतात किंवा फिलिपिन्स, रशिया. तर त्यांना मराठी कळणारच नाही मित्रांनो, हिंदी तर समजणारच नाही. तर इंग्लिश ही वर्ल्ड वाईड लँग्वेज आहे, सो इंग्लिश कंपल्सरी आली पाहिजेत. जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता तेव्हा कंपनी तुमचा इंटरव्ह्यू घेते, तो सुद्धा इंग्लिशमधूनच घेते मित्रांनो. तिथं तुम्ही सांगू शकत नाही की मॅडम सर मला मराठीमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर तिथं तुम्ही बोलू शकत नाही की माझा इंटरव्ह्यू मराठीमध्ये घ्या. तर कंपल्सरी जर तुमची कंपनी ITF असेल की आणि स्टँडर्ड कंपनी असेल तर तिथे इंग्लिशच फॉलो होणार आणि इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यू होणार. श्री स्वामी समर्थ.